सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकार अलर्ट मोडवर आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये वर्षावर बैठक सुरू झाली आहे। लष्करी अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची ही बैठक पार पडतीये। नागरी सुरक्षेसंदर्भात वर्षावर महत्त्वाची बैठक घेतली जाते आणि बैठकीसाठी आर्मी अधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील वर्षावर दाखल झालेत। नौसेना अधिकारी दिनेश त्रिपाठी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। तर आपण बघतोय आता दिल्लीमध्ये जर बैठका सुरू झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये देखील बैठकांचं सत्र सुरू झालंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, एका बाजूला दिल्लीमध्ये बैठकांचं सूत्र सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूलाच महाराष्ट्रामध्ये देखील आता महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। वर्षावर ही बैठक पार पडतीये। अगदी बरोबर आहे। देश आणि महाराष्ट्राच्या दोन्ही राजधान्यांमध्ये महत्त्वाच्या बैठकांचं सत्र सुरू आहे। दिल्लीमध्ये पंतप्रधान तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री हे सुरक्षिततेच्या दृष्टीने जे काही आवश्यक त्या उपाययोजना आहेत त्या करण्यासाठी बैठका घेत आहेत। अगदीच काही मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा बंगल्यावरती एक महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। सुरक्षिततेच्या दृष्टीनं काही वरिष्ठ मिलिटरीचे अधिकारी असतील, नेव्हीचे अधिकारी असतील, त्यासोबतच राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला, सीपी देवेन भारतीय या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये एक बैठक होते। एकंदरच ही सलग दुसरी बैठक म्हणावी लागेल। 3 दिवसांपूर्वी सुद्धा एक बैठक झाली होती। राज्यातली सुरक्षा व्यवस्था, त्या दृष्टीने कराव्या लागणाऱ्या उपाययोजना व एकंदरच कोस्टल लाईनची सुरक्षा महत्त्वाची मानली जाते, त्या दृष्टीने सुद्धा काही महत्त्वाची चर्चा बैठकीमध्ये होऊ शकते। गेल्या बैठकीच्या नंतर काही महत्त्वाचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले होते। कोस्टल लाईनवर जहाज जे काही येतात किंवा मासेमारी करण्यासाठी ज्या काही नौका वापरल्या जातात त्याचं व्हेरिफिकेशन आणि या सगळ्याच महत्त्वाच्या गोष्टींची चाचपणी प्रशासनाकडून करण्यात आली होती। या नेमक्या आताच्या बैठकीमध्ये नेमक्या काय सूचना मिळतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच ओम, तर या संदर्भातली अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तर आता या बैठकीनंतर नेमक्या यंत्रणांना काय सूचना दिल्या जातात याकडे लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।